हो रे शिवलाल, हे शांताराम काय सांगू राहिला? म्हणजे जगण्यासोबत लय म्हणजे दंगा झाला म्हणे तिया. जगण्या तो घराजवळ बांबगोळी घेऊनच उभा होता म्हणे, तुला घराच्या बाहेर निघू देत जा म्हणे. आहे का आता शांताराम भाऊन द्यायला वाटते कंदिलाबाजी सांगून. आता कंदिलाबाजी माहीत झालं म्हटलं हे तर सगळ्या गावात पेरून टाकते. तर काय इज्जत राहील मग आपली? सगळे म्हणतील येऊशा पोराला घाबरला शिवलाल. तस नाही बाबाजी, काय या लेकराला आपल्याला मारा नाही वाटत. नाही तर 2 झोपे जर दिले असते तर ते घराकडे पळाला असता. सांगा आता, काल त्या जगण्याच्या भीतीने हे दरवाजा नाही उघडे ना. आज म्हणते त्याला 2 झोडपे दिले असते तर घराकडे पळाला असता म्हणते. बाबू शिवलाल, आजकालच्या लेकराला काही कमी नको समजू. लेकर ऐकत नाही बरं, मोठ्या माणसाला बी ऐकत नाही. काही नाही, सगळे लाडान वाया चालले ते, म्हणून तसे उचापत्या करण्यात पुढे आहे ते. अभ्यासात पावर माग आहे. तर धाकच नाही ना तेले कोणाचा. आहे का कोणाचा धाक? आपल्या वेळेस राजो, सुट्टीच्या दिवशी जरी मास्तर रस्त्याने येताना दिसला ना, ते लेकर परत पळत घरात जातात ना. आजकालचे पोरं तर राजो हे मास्तरला उलटून बोलायला मागपुढे पाहत नाही ना. दिली का मग शिवलाल? त्याला काय ते क्रिकेटची किट काय घेऊन देणार होता तू? दिली का मग ते? दिले ना बा, मग पैसे दिले त्याले. माझोड नव्हते तर भूषणच्या आई जोडून घेऊन दिले बा त्याले. बापा रे, आबाड हे विजागीचा चमकू राहिला, काय पाऊस येते काय? येरी यावर्षी पावसाला लवकर आहे म्हणते ना. हो ना, माय नागराचंही राहिलं. पटकन नागरून घ्यावं म्हटलं, मोकळं व्हाव. ते लाईने पाटलाचं ट्रॅक्टर कोण नाही सांगितलं? झुमरे आवडते त्याच्यावर. हो ना, त्याला बोललो ना येतो म्हणे ना ते. म्हणजे आता लक्ष्मणचं बी राहिलं आहे म्हणते, ते आणखी 2-3 आहे म्हणते कोणाच तरी. ते झालं की मग देतो म्हणते करून. तोपर्यंत पाणी नाही आलं पाहिजे बुवा. का राजू शांताराम भाऊ, त्याच्याच भरच्यावर राहिलं जमल का? दुसरा पहा ना. दुसरं आता जे सरपंचाचं त्याच्या खर्चच चालू आहे. मारत्याचं काम तर तुला माहिती आहे मग कसं आहे ते. काही नाही, झुमऱ्याला म्हणा जरा अर्जंट आहे म्हणा, करून दे म्हणा. काय चहा पाणी करायचं असलं काय खर्च करतो म्हणा, मी वाटलं शेकपरी दे म्हणा करून. खर्च पाणी करण्यात घराईपेक्षा मळाईच जास्त नाही झाली पाहिजे का? जाऊ द्या ना, होऊ द्या ना 2 पैसे खर्च. तुमचं नागरून तर होते, नाही तर मग आणखी पाणी गिनी आलं तर बसा लागल बरं तुम्हाला. मग लय लांबत जाते. बोलले का? ते बरोबर आहे. चल बा, मी बोलतो बा त्याला बोलतो ना, आजच्या आज करून घ्यायला लागेल, त्याजवळ नागरून घ्यायला लागेल. ए झुंबर थांब रे, 1 मिनिट. काय म्हणतो शांताराम भाऊ? अरे ते आपलं वावर देणं राजा तेवढं नागरून. नाही हो शांताराम भाऊ, आज नाही होतो. आज मी तिकडे लक्ष्मण भाऊजीकडे चाललो. झुंबर 4 चक्कर आणले का? तेवढं मार मग जा तिकडं. नाही वा, तसं नाही करतात वा. तुम्ही लाईने पाटला विचारा ना. लाईने पाटला जर बोललो तर येतो मग तुमच्याकडं. लाईने पाटला एवढी होकी घेतलेली असल्यावर आपल्याला पाठवते तरी का? झुंबर असं नको रे. काय लागेल तर चाय पाणी देतो ना बा. मला माहित आहे शांताराम भाऊच्या हातातून पैसा सोडत नाही. हे कायचे पैसे देते? नाही हो शांताराम भाऊ, आता तसे काम पण केले बा आपण. काय झालं शांताराम भाऊ? शिवलाल पावर सांग बरं जरसं. इले का चाय पाणी देतो म्हटलं का? मायले का पहिले मारून दे म्हटलं. जरसं कसं आहे माहिती का, गडबड राहिले का मांग त्याच्यानं. खर्चाले किती रुपये देतो म्हटलं? 100-200 घेऊन घे म्हटलं बा तुला चहा पाण्याले. 100 आणि 200 रुपये काय राहिलो आता शांताराम भाऊ? खसकन 500ची नोट देऊन द्या त्याले. 500 रुपये? काय आले का? 4 एकर नागराचा आहे माय, आणि 4 एकरासाठी 500 रुपये दिले ते चहा पाणी. आणि बा त्या नागराचे पैसे काय आले का? मला का मातीत घालतं काय? मग काय करता? राहू द्या मग. 8-15 दिवसांना करता येते. 8 आणि 15 दिवसांनी? अभिले का मग पाऊसच लागला तर मग काय नागराव? कधी नागराव कधी पेराव? जराशी तू ऊन खाल्ली पाहिजे वावरा ना. म्हणूनच तर म्हणतो ना तुम्हाला, सगळ्याची एकच सीझन आहे आता. आता सगळ्याची नागराची गडबड चालू आहे. जे ते म्हणते माईकडे ट्रॅक्टर पाठव. हो 200-400 रुपये काय 500-600 रुपये शिल्लक द्यायला तयार आहे ना. 500 रुपयाकडे काय पाहत बसता? ऊन जर खाली चांगली वावरानं चांगलं जर पिकलं का नाही, 2-3 पोते सोयाबीन शिल्लक झालं तर सगळा कडसळा निघून येते ना. काय आले का शिवलाल? शेतकऱ्याचे हाल तुले माहित आहे ना. घरी पीक येईपर्यंत भरोसा नाही राहत ना, कधी पीक होते का नाही होत. पुढे 4-5 पोते पिकते शिल्लक का तेच घाट्यात जाते. काय कोण पाहिलं? ते तर आपल्या हातात नाही निसर्गाचं. आता हे हातात आहे तुमच्या, तर हे करून घ्या ना लवकर. वाई जर चांगली केली तर तेवढंच तुमचं काही ना काहीतरी जमिनीचा फायदा होतेच ना तुम्हाला. ठीक आहे बा, तू म्हणतो देतो त्याला 500 रुपये. ने म्हणा आताच आपल्या वावरात. घेतो नका करू. खसकन 500ची नोट काढा आणि द्या त्याच्या हातात. पाबर कसा येत नाही. बरं घे रे बाबा, हे 500 रुपये घे आणि चाल बरं आपल्या वावरात चाल बरं. असं पाहिजे वा शांताराम भाऊ. बरं मी काय म्हणतो, लाईने पाटला जर विचारलं तर सांगण्यात यायले म्हणा जुबरले मी 8 दिवसापासून आधीपासून सांगितलं होतं म्हणा. हो ठीक आहे. बरं चाल मग आता डायरेक्ट वाढत चाला ना आपल्या. हो चला, या तुम्ही तिथं पटकन. शिवलाल आज पूर्ण वावर वोके करून घेतो. अहो काय दिवसभर टीव्ही पाहत राहता काय? काही कामाची माल झाला लागत नाही का? काय बोलायचं बायाले? जरासा नवरा बसला का नाही तर लगेच डोळ्यात सलती यायच्या.
अहो जातो ना, या नंबरवर लावलेली आहे मी रोडवर गाडी. आता ते नंबर याचा आहे म्हणून मी इकडे बसलो जरा वेळ घरी. आणि ते जेवून जावं लागेल ना. जेवण झालं का? जेवायला झालं का? हो पोळ्या टाकल्या मी आताच. आणि ते भाजीला नाही ना काही. भाजीवाला आहे का पाहा तिकडे बस स्टँडवर असेल तर. सांगा आता, खिशात पुडी खाले पैसे नाही आणि हे म्हणते भाजी आण म्हणते. जाऊ दे आता जाल पोट तिथं भाजीवाला नसल बी तिथं. जा काहीतरी कोण टाका दुसरं वरण गिरण कर फोडणीचं. पैसे खर्चाचं जीवार आलं सर. म्हणते भाजीवाला नाही म्हणते तिथं. हो करते मी वरण करते. पण ते तुम्ही मग काल घेतलेले माझे पैसे देजा बरं. हा देजा नक्की. हो देतो ना. संध्याकाळी गाडीवरचे सगळे आलेले तूच घेजो. आणि मला 500 रुपये असेल तर दे ना. ते जरा आता डिझेल टाकाल काम आहे ते. सांगा काल आता ते माझ्या लाडक्या बहिणीचे आलेले सगळे पैसे दिले बरं येले. आणखी म्हणते 500 रुपये दे. काल सगळेच तर दिले तुम्हाला. 3000 रुपये घेतले आणि तुम्ही ते काल ते जगण्याला द्यायला पाहिजे होते म्हणे का काय म्हणे. हा आता नाही माझं, आता खडकू पण नाही माझं भेटते का पहा, नाही तर मग उद्या टाका. चला बा आता गाडी चालू करायची म्हटलं तर 1000-2000 रुपये कोणातून तरी उसने घ्या लागल. लक्ष्मण भाऊ बरे भेटले गड्या. याच्या जोडून भेटू शकते आपल्याला 1000-2000 उसने. का हो लक्ष्मण भाऊ कुठे चालले? कायचं हो शिवलाल भाऊ, ते झुमऱ्या म्हणे सकाळी जाऊ म्हणे आपण वावरात जाऊ म्हणे तिकडे नागरटीले. आणखी आला नाही ना. आता काय जायते म्हणा ते तर चालला असेल तिकडे शांतारामच्या वावरात. हा राजू लक्ष्मण भाऊ, चांगल्या माणसाचा जमानाच नाही ना. तुम्ही बसले इकडे वाट पाहत आणि झुमऱ्या तिकडे आता शांतारामच्या वावरात जाते. काय सांगता काय? शांतारामच्या वावरात चालला ते. मळेत म्हणे ना मा वावरात येतो म्हणे ना आता. काही नाही, तुम्हाला माहित नाही का शांताराम भाऊ कसे आहे ते? 400-500 रुपये देऊन त्यानं मॅनेज केलं असेल त्याले. लहान नाही झाली का आता शांताराम भाऊची? हा माईकडला ट्रॅक्टर तिकडे घेऊन चालले ते. हा आणि हे झुमऱ्याला जरासं बी लाज नाही वाटली. हा मला येतो म्हणे ना, आता येतो म्हणे. हो द्या ना लक्ष्मण भाऊ, चांगल्या माणसाचा जमाना आहे का? जाऊ द्या नाही, या शांताराम भाऊला सांगाच लागते. ते लय शिल्लक चालते ना. तुम्ही दाखवून द्या ना हो लक्ष्मण भाऊ त्याले. मग तुम्ही का कमी आहा का? एवढ्या धाब्याचे मालक राजू तुम्ही बी त्याला रस्त्यातून बोलवा इकडं. अच्छा बे, आता वावर लोक पोचत आला असेल ते. आता येते का ते वापस तिथून? हो येत कसा नाही. शांताराम भाऊने एक पत्ता टाकलं तर तुम्ही त्याच्यावरचं पत्ता टाका ना. म्हणजे लक्ष्मण भाऊ, झुमऱ्या तुम्हाला माहित नाही का, लय लालची आहे ना ते 400-500 200-400 रुपये शिल्लक कुठे बी भेटत असले की तिथं धावते ते. त्याला काही गंधन नाही काय गायचं. हा 500 रुपये देतो म्हटलं सर म्हणून ते शांताराम भाऊची इकडे गेला. तुम्ही त्याला 1000 रुपये देतो म्हणा ना. आपस तर ती अर्ध्या रस्त्यातून इकडे येते. हो ते बरोबर आहे तुझ. म्हणले का हा 2 चक्कर वावर आहे ना माय, आणि त्यात 1000 रुपये शिल्लक देतो म्हटलं तर मग काय भावात पडेल मले? तसं नाही ना लक्ष्मण भाऊ. समोरचा व्यक्ती आपल्याला दाबायला पाहू राहिला ना, मग आपल्याला काही नाही काही ना काही आपली दाखवा लागणार नाही का? इथं जर दबलो तर मग असेच दाबत राहतील लोक. 1000 रुपये म्हणजे काय हो तुमच्यासाठी? नाब्याचे मालक राजे हो तुम्ही. तुमच्यासाठी 1000 रुपये काहीच नाही ना. तुमची इज्जत राहते ना. तुमचा गेलेला ट्रॅक्टर तो तुमच्या वावरात आला म्हणजे तुमची इज्जत किती वाढते. हो ले का, ते बरोबर आहे रे शिवलाल. पाहू का त्याला फोन करून पाहू का? हो पा त्याले फोन लावा. आत्ताच्या आत्ता देतो म्हणा 1000 रुपये. चल ये म्हणा इकडं. आमनं लावतोच त्याला फोन. हा शांताराम भाऊले बी दाखवतो लक्ष्मण काय चीज आहे ते. ना लक्ष्मण भाऊ का वगैरे समजलं का म्हणा तुम्ही? पण मी काय म्हणतो लक्ष्मण भाऊ, माझं एक काम होतं राजू तुमच्याकडं. बोला ना शिवलाल भाऊ, काय काम होतं सांगा ना बा. तुमचे काय राजू, तुम्ही आपले माणसं ना, सांगा. 2,000 रुपये पाहिजे होते राजू मला उसने. डिझेल टाकायला नाही राजू माझ्याजवळ. मग 2-3 दिवसांनी आले की देऊन देईल. तर काय हरकत नाही ना, देतो तुम्हाला 2000 रुपये. काय टेन्शन नका घेऊ. गड्या मग बरं ठीक आहे. मग लावा मग त्याला झुमऱ्याला फोन लावा. शिवलाल भाऊ लागला हो फोन. आता उचलते का नाही का माहिती. येता लक्षण भाऊचा फोन आहे. हा बोला लक्ष्मण भाऊ, काय म्हणता? काय आले का झुमऱ्या, तुला शोभलं का बे हे? हा मला इकडे थांबून ठेवलेलं का? तू शांताराम भाऊच्या वावरात चालला? हा अरे माहित पडलं वाटतं बा. मी चाललो ते इकडं. अहो नाही ना लक्ष्मण भाऊ, आता दुपारी येतो लगे तुमच्या वावरात. ते शांताराम भाऊ लय दिवसापासून सांगून ठेवलं होतं, म्हणून ते जर आलं होतं तेवढं मारून देतो आणि येतो लगेच. अबे काय सांगू नको ना, मला सगळं माहित आहे ना. हा ते शांताराम भाऊन 500 रुपये दिलेले का तुला शिल्लक, म्हणून तिकडे चालला तू. हा मी काय म्हणतो ते ऐक. कुठं आहे तू आता कुठं आहे? हे शांताराम भाऊच्या वावराच्या जवळ आलो. मग तसाच ते ट्रॅक्टर फिरो आणि आपल्या वावरात येऊ दे लवकर. मी तुला 1000 रुपये देतो. हा ये लवकर इकडे, आण लोक ट्रॅक्टर. आहे ना, शांताराम भाऊ वावरात आले असेल. आता हे म्हणते इकडे म्हणते 1000 रुपये देतो म्हणते. साव का गड्या इकडं. त्याला झाले पोरटे. शांताराम भाऊने सांगता येते डबाच नव्हता झाला बा, उशीर झाला, काय पंक्चर झाला, काय सांगून देता येते. लक्ष्मण भाऊ 1000 रुपये देता ना नक्की? घे ना 1000 रुपयेच घे तू, पण ये इकडे लवकर लगे. बरं थांबा, आता ट्रॅक्टर फिरवतो, आणतो तुमच्या वावरात. लो शिवलाल भाऊ
येते ते आता मावारात येते. हे घे तुम्ही 2000 रुपये घेऊन घ्या. तुम्हाला काय खर्चायला पाहिजे म्हणता ना. मी जातो आता लगेच वावरात जातो. झुमऱ्या कुठं राहिलं कडे? हा, आता लोक पोचायला पाहिजे होता ना त्या वावरात. माया मागच निघाला होता ना. ते कंदिला भजी तेल विचार लागल. कंदिला भजी इकडे आहो, इकडे इकडे. अरे शांताराम, काय करू राहिला वावरात? भेटला का ट्रॅक्टर? भेटला काय दादा? हो भेटला ना. ते झुमऱ्या येतो म्हणे ना. झुमऱ्या दिसला का तुम्हाला? रस्त्याने दिसला का? झुमऱ्या ते तर या लक्ष्मणच्या वावरात चालला होता. सांगा, यानं तर आपल्याला टोपी घातली. तिकडे लक्ष्मणच्या वावरात गेला म्हणते. म्हणूनच आला नाही. मी किती वेळची वाट पाहू राहिलो. मी आता कसं काय नाही आला? का राजो कंदिला भजी? हा, आता येतो म्हणे ना वावरात. मी तिला 500 रुपये दिले राजो. त्या झुमऱ्याचा स्वभाव माहित नाही तुले? त्या लक्ष्मीनं म्हटलं चल 1000 रुपये देतो, ती तिकडे गेला. हो ना, आपण मला इकडे पाठवून दिलं. ते तिकडे त्याच्या वावरात गेला. लहान नाही झाली की त्याची? अबे झुमऱ्या होय ना ते. बात तर लोकांच्या हातावर तुरी देते ते. हो, पण मी पण शांताराम हो म्हणा. थांब, त्याला सांगतो ना मी. थांब ना, त्याला दाखवतो इंगा माया. शांताराम सोबत पंगा घेते का ते? लक्ष्मणच्या वावरात ट्रॅक्टर चालू नसेल झाला ना आणखी? नाही चालू नसेल झाला, पण पोचला असेल आता वावरात बहुतेक. आम ना मग आता फोन लावतो त्याले. शांताराम भाऊचा फोन आला बा. ते वाट पाहत बसले असेल तिकडे वावरात. सांगा लागेल त्याने म्हणा लागल पंक्चर झाला पण लागेल ट्रॅक्टर. ओ शांताराम भाऊ, ट्रॅक्टरला जो पंक्चर झाला हो. पाहता येते मग संध्याकाळी येतो, नाही तर मग उद्या करू. पाय किती हुशार आहे. पंक्चर झाला म्हणते ट्रॅक्टर नाही. अबे झुमरिया, मला सगळं माहित आहे ना. तू लक्ष्मणच्या वावरात आहे. आहे ना शांताराम भाऊला का तिथून दिसते काय? अहो शांताराम भाऊ राजू, ते लक्ष्मण भाऊ मधातच भेटले. त्याने इकडे घेऊन आले मला. ते जाऊ दे. लक्ष्मण आहे का तिथं? लक्ष्मण भाऊ तिकडे आहे व त्या झाडाखाली. मग मी काय सांगतो ते ऐक. मी तुझ्या फोन पे वर 2000 रुपये पाठवले आहे. मग असे 500 रुपये दिले तुले, आणि हे 2000 2,500 रुपये तुले बक्षीस म्हणून समज. आणि आपल्या वावरात ये लगेच. मला माहित आहे तू तिकडे त्यानं काय 500 रुपये शिल्लक दिले असेल म्हणून तिकडे गेला तू. आता काही बोलू नको. काही सांग त्याला, कारण सांग. आणि लवकर आपल्या वावरात ये. तुला 2,500 रुपये घेऊन घेते. ते फोन पे वर आले पैसे पाय. आहे ना, आता चाणी आहे आपली. शांताराम भाऊ 2000 रुपये बनवले मी. चला मग तिकडे जायला लागल बा. हे 1000 रुपये काय करत बसता याचे. चला काहीतरी कारण सांगून द्यायला लागल त्याने. ओ लक्ष्मण भाऊ, ओ लक्ष्मण भाऊ इकडे या, इकडे या. काय झालं? अहो डिझेल काहीच नाही ना याच्यात. काय राजा, काय डिझेल टाकायचंच विसरलो ना मी. आता काय 2 मुलं मी येत नाही वाटते. सांगा आता, नाही का डोकं घ्यायची पाई. अबे झुंबऱ्याले का तुले का ड्रायव्हर आहे ना का? तुला घरीच पाहता आलं नाही का डिझेल आहे का नाही ते? काय राजा लक्ष्मण भाऊ, ते काय गडबड झाली सकाळी सगळी. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. त्या गडबडीत काही डिझेल टाकायचं विसरून गेलो राजू. आता काय करतं तुम्ही? थांबा येतं, मी 5 डिझेल टाकून येतो. ये बा पटकन ये, नाही तर मला इथंच बसूशील. आलोच ना, गेलो की आलो लगेच. चला आता शांताराम भाऊने ते मारून द्यायला लागल. मग पाहिला का संध्याकाळी यायला लागल इकडं. अबे झुमऱ्याला का हे तुला शोभते का बे? हा, इकडे का मला बसून ठेवलं तू तिकडे गेला? तसं नाही ना शांताराम भाऊ, काय राजा तिकडे अर्जंट होता ना. हो, काय सांगू नको. मला माहित आहे तुझं काय कसं आहे ते. आता तुला 2,500 रुपये भेटले ना. हो भेटले. इकडलं दिलं आणि तिकडलं. हे दोन्ही आता चेक केल्याशिवाय इथून हालायचं नाही. 2,500 रुपये बक्षीस भेटलं ना. आता तुमचा वावर पूर्ण झाल्याशिवाय वावराच्या बाहेर नाही काढत ना ट्रॅक्टर. शांताराम का तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही बसा झाडाखाली. आता वावर पूर्ण ओकेच करून टाकतो. बरं ठीक आहे, मी बसतो त्या झाडाखाली. पण का तुझा मोबाईल दे जरा वेळ. माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली. बरं ठीक आहे, हे घ्या. चला आता लाईने पाटलाला फोन लावा लागेल. बोल रे झुंबर बोल. हो लाईने पाटील, मी शांताराम काका बोलतोय. बोला काका. मला वाटलं झुंबरच्या मोबाईलवरून फोन आला. मला वाटलं झुंबरनच लावला का? हो, झुमरनं सांगितलं मला फोन लावले. त्याच्या घरच्या बाईची तब्येत नाही बरोबर. इकडे दवाखान्यात आणलेला दिले तर ते पैसे पाहिजे. तर पैसे कसं ते म्हणजे लाईने पाटलाला मागा म्हणे. म्हटलं लाईने पाटला कुठं आता मागायला बोलव पोटे. त्याच्या मागं 1000 कामं राहते. तर सध्याची माझ्यावरची देऊन देतो म्हटलं. एरी माय वावर नागराचं आहे ना, त्यातून कापून घेता येते. तुम्ही त्याच्या खात्यावर लिहून टाक जा. बरं काय हरकत नाही ना. द्या तुमच्या जोडचे सध्याचे. मग तुमचं वावर नागरलं की त्यातून तेवढे पैसे कमी द्यायचा वाटल्या शकपरी. मी त्याच्या खात्यावर लिहून टाकतो. किती दिले त्याला? 2,500 रुपये पाहिजे म्हणे. ते दिले मग त्याले. काय हरकत नाही, मी त्याच्या खात्यावर लिहून टाकतो ना 2,500 रुपये. ठीक आहे. बरं ठीक आहे, ठेवतो मग. जमलं ना आता? शांतारामच्या हातावर तुरी देते का हे? जमलं का शांताराम काका? दोन्ही ढेले टाकून मोकळे झाले एकदम. हो रे, जमलं रे. 1 नंबर जमलं. 2,500 रुपये दिले बरं मी मगाशी. हो ना, म्हणूनच तेवढ्या झपाट्यानं नाकारलं. बरं ठीक आहे, हे घे तुझा मोबाईल. तू जा आता ट्रॅक्टर घेऊन. मी येतो आता, माझ्या गाडीने येतो.
लाईने पाटलानं काय लावला म्हणा फोन? हा बोला हो पाटील. बर काय म्हणते बाईची तब्येत, काय म्हणते? बायला काय झालं म्हणा? बाईची तब्येत काही तर नाही बा. काय झालं? अहो तुमच्या मोबाईलवरून फोन केला ना मगाशी शांताराम काकांनी. ते म्हणे तुमच्या बाईची तब्येत नाही म्हणे बरोबर. तुम्हाला काय पैसे पाहिजे म्हणे, 2,500 रुपये द्यायचे आहे म्हणे. ते दवाखान्यात भरासाठी पाहिजे म्हणे. ते दिले ना ते ना? दिले का तुम्ही आले? आयला शांताराम काका तिकडे सांगितलं वाटतं 2,500 रुपये दिलेले. हो त्यांनी स्वतःहून दिले बाबा 2,500 रुपये मला. काही हरकत नाही. त्याचं वावर नागरलं की मग त्यातून कापून घेऊ आपण. तुमच्या खात्यावर लिहून टाकली मी सध्याचे 2,500 रुपये. आयला शांताराम काका त्याच्या नागडीचे दिले म्हणून सांगितलं वाटते. खरोखर मग कोणासोबत पंगा घ्या ना, पण शांताराम भाऊ सोबत कोणी पंगा घेऊ नये. बरं काही हरकत नाही हो पाटील, काही हरकत नाही. खात्यावर येऊन टाका. जाऊ द्या, ठेवतो मी, येतो आता घरी. असं आहे बा मंडळी, जास्त लालूच केली की असं होते. हा तेलही गेलं आणि तुपही गेलं, आता हाती दुपाटनं आलं. असू द्या, आता व्यवहार म्हटलं की काय काही खरं काही खोटं चालतेच. आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. कालच्या व्हिडिओला छान छान कमेंट करणाऱ्याची नावे: सुनील भाऊ नेवरे, दिलीप भाऊ जाधव, अमोल दहापुते, योगेश भाऊ कावळकर, कृष्णा भाऊ सोळंके, गौरव भाऊ ठाकरे, कुणाल भाऊ मोडक, यवतमाळवरून पोलीस उपनिरीक्षक सुभाष साहेब, त्याचबरोबर प्रवीण भाऊ, भारत भाऊ आणि तुमच्या सगळ्याचे खूप खूप धन्यवाद. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता.